मुलांना विश्वास असणं गरजेचं असतं. कोणता विश्वास? माझी काही जरी चूक झाली, काही झालं, आई-वडील ओरडतील, रागवतील, बोलणार नाहीत, पर्यायानं मारतील. पण माझ्या ते बरोबर सोबत उभे राहतील. आणि आपण सगळेच अनावधानानं नकळत आपण मुलांना बोलतो, "चूक करू नको बरं का, मार्क्स कमी पाडू नको, नापास होऊ नको, माझं नाव जाईल, आमची इज्जत कमी होईल." हो, पण याचे परिणाम काय होतात? याचे परिणाम मुलगा आपल्याला घाबरतो. कारण आपण आधीच सगळं बोलून बसलेलो असतो. मग तो बाहेरच्यांची मदत घेतो आणि आपल्यापेक्षा बाहेरच्यांना कोणीच ओळखत नाही ना. जेवढं आई-वडील म्हणून आपण पावसाळे पाहिलेले असतात, अनुभव घेतलेले असतात. मग म्हणून आणि जरी असं म्हणलं तरी प्रत्येक आई-वडील मुलांच्या सोबत असतात. पण ते अनावधानानं सुद्धा आपल्या तोंडातनं जाणं ही आपली कळत-नकळत होणारी चूक आहे. म्हणून त्या मुलांना हा विश्वास पाहिजे. किती जरी मोठी चूक झाली, आई-वडील ओरडतील, मारतील, पर्यायानं बोलणार नाहीत, पण ते माझ्या सोबत